पण मी ज्यावेळी जात येत असताना मला इथं बघायचं श्रीरामनवमी वगैरे साजरी व्हायची तुमची. त्यामुळे मला असं वाटायचं की मला इथे कुठेतरी मी राहायला आलं पाहिजे. त्यामुळे मी राहायला आलो आणि त्यामुळे माझी भरभराटीच झाली. नमस्कार, मी स्वप्नील रमेश देसाई आणि आज यंदाच आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि या 75व्या वर्षानिमित्त आम्ही आमच्या सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांचं, मंडळाच्या आणि रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांचा मुलाखतीचा हा प्रपंच करतोय. तर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे आमचे रहिवासी आणि अष्टविनायक रहिवासी संघाचे खजिनदार श्री शशिकांतजी परब. नमस्कार. आम्ही सर्वजण त्यांना परब काका म्हणूनच बोलतो. तर परब काका, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असणार आहे की तुम्ही आपल्या या अष्टविनायक इमारतीत कधी राहायला वास्तव्यात कधी आला आणि अष्टविनायक इमारतीत आल्यानंतर तुमच्यामध्ये काय चेंजेस झाले किंवा तुम्ही कशा प्रकारे इमारतीत राहायला लागला, रुळला, त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी 2005 साली या इमारतीमध्ये राहायला लागलो. पूर्वी मी आमदारचा नंतर इथे राहत होतो. पण मी ज्यावेळी जात येत असताना मला इथं बघायचं श्रीरामनवमी वगैरे साजरी व्हायची तुमची. त्यामुळे मला असं वाटायचं की मला इथे कुठेतरी मी राहायला आलं पाहिजे. आणि त्यावेळी तुमचे प्रोग्राम वगैरे सगळे रक्तदान शिबिर किंवा तुमचा गोविंदा पथक मोठ्या उत्साहाने साजरा होत होता. आणि त्यावेळी माझी मानसिकता झाली की आपण यावेळी कधीतरी एकदा राहायला आलो. आणि त्यामुळे मी राहायला आलो आणि त्यामुळे माझी भरभराटीच झाली. आज मी जवळजवळ 15 ते 16 वर्ष इथे राहतो. आणि यानंतर मी रहिवासी संघाचं कोषाध्यक्ष तुम्ही 6 वर्ष. ज्यावेळी तुम्ही 1952 साली या मंडळाने जेव्हा साजरी केली, स्थापना केली, त्यावेळी सदैव दळवी, सदैव घाडी बाबा दळवी यांनी स्थापन केली. त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, "येवले सुरू लावले त्याचा वेणू गेला गगनावर." म्हणजे ज्यावेळी त्यांनी स्थापन केली आज 75 वर्ष त्याचं आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि एवढं मला त्या चांगली उत्सुकता आहे. त्यावेळी गोविंदा वगैरे 2010 मध्ये आपण कळव्याला गेलो, त्यावेळी अक्षरशः लोक आपले 7 तर आपण लावायचे, अक्षरशः लोक आपल्याला सांगत होते की आपण इकडे या गंडीत अंडी आहे, त्या गंडीत अंडी आहे. तर प्रत्येकाने आपण त्यावेळी मोठ्या प्रमाणात गोविंदा साजरा. ते सर्वांना सांगायला आवडेल की परब काका त्यांनी सांगितलं तसं 2005 मध्ये ते आमच्या इमारतीत आपल्या या इमारतीत राहिला. पण असं आम्हाला कधीच वाटलं नाही की ते नवीन रहिवासी आले किंवा काय. त्यांनी स्वतःला जसं सर्वांमध्ये मिसळून गेलं. बऱ्याच वेळेला असं होतं की रहिवासी एखादा नवीन आला की थोडासा एक मनामध्ये हे असतो, पण ते स्वतःहून रहिवाशांमध्ये आले, सर्व मिसळायला लागले आणि त्यांनी बऱ्याचशा जबाबदाऱ्या स्वतःहून घेतल्या. गेल्या आता 5-6 वर्षापासून ते रहिवासी संघाचे कोषाध्यक्ष म्हणून काम. परवा मला तुम्हाला हे ऐकायला तुमच्याकडनं आवडेल की तुम्ही बोलताय ज्याला तुम्ही इथं जायचं घरी, ज्याला अंधार जाईल तुम्ही राहता, त्याला तुम्ही रामनवमी बघायचा किंवा आपलं गोविंदा पथकाचं बघायचं. तर तुम्ही इथे आल्यानंतर राम जन्मोत्सवामध्ये कसा बदल झाला किंवा स्वरूप म्हणतो मी, पूजेचा तर कसा बदल होत नाही, पण स्वरूपात कसं बदल झालं हे तुम्हाला कसं म्हणजे काय वाटतं तुम्हाला? रामनवमीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक गोष्ट ही रामनवमी आहे मोठ्या उत्सवातच साजरी होते. आपण वेगवेगळे तुम्ही उपक्रम यावेळी केले, रक्तदान शिबिर घेता, भजन स्पर्धा असेल किंवा दामोदराला वगैरे नाटकाचं अमृत महोत्सव आता साजरा करता येतं. तर उत्सव मोठ्या उत्साहातच वाढत गेला. म्हणजे आज जे कार्यकर्ते वगैरे आहेत तुम्ही सर्व मंडळ सभासद मोठ्या उत्साहात हिरगिरीने त्याच्यामध्ये भाग घेताय आणि अति प्रमाणात असा या 75 महोत्सव साजरा व्हावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागणार नाही कारण की तुम्ही महत्वाचं काम बजावताय. पण माझा प्रश्न तुम्हाला हा असणार, माझा प्रश्न हा असणार की ज्या वेळेला तुम्ही रहिवासी संघाचं खजिनदार पद किंवा क्रीडा मंडळामध्ये तुम्ही ज्यावेळेला तुम्ही क्रीडा मंडळात देखील एकदम हिरिरीने काम करत असता, म्हणजे एक तुम्ही, मी असं म्हणेन की आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, पण तुम्ही आम्हाला लागेल असं काम करत असतात की तुम्ही जे काय असेल ते काम करत असता. पण क्रीडा मंडळात काम करताना तुम्हाला असं काय वाटतं की काय म्हणजे एक ग्रुप तुम्हाला कुठनं आहे हा काम करायला? युरोप म्हणजे मी पहिल्यापासून असं कसं मी काम करतच आलोय. बरोबर. मी अंधारचा येत होतो त्याला 24 वर्ष मी त्यावेळी. आणि मला असं सामाजिक कार्यात भाग आवड घ्यायची आहे. आवड आहे. बरोबर. म्हणजे आता पंढरपूरच्या वेळी गेल्या वर्षी मी देहू ते पंढरपूर पायी वारीच केली मी त्यावेळी. बरोबर. मी असा नामसाज संप्रदायामध्ये अंग झोपून दिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मी आता रामनवमी आता असेल तर श्रीराम पठण घेईल
बरं. इथे मी तिथे सगळं कीर्तन असते तिकडेही जातो. बरोबर. तर त्याप्रमाणे मी इथेही म्हणजे पहिल्यापासून पुस्तक तुम्ही भाग- सामाजिक हा, क्षेत्रात आणि सामाजिक ही तुम्हाला क्षेत्रात आवड भाग आहे. घेण्याची आवड आहे. आता माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न हाच असेल, की आता अमृत महोत्सव 75वं वर्ष आपण मोठ्या थाटामाटात तर करायचंच. पण एक रहिवासी म्हणून आणि गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही आमच्या सोबत इथे बघताय आमचा. तर कसं मार्गदर्शन करा? म्हणजे सोहळा कसा व्हायला? नाही हा सोहळा म्हणजे आता तुम्ही तुमचे जेव्हा कमी वाचलं तुमचं आव्हान पत्र त्याच्यामुळे मला वाटते सोहळा मोठ्या उत्साहात असा साजरा व्हायला पाहिजे. त्यामध्ये विभागीय लोक किंवा विभागीय नागरिकांनी या सोहळ्यामध्ये चांगल्या प्रकारे आपलं योगदान द्यावं असं बरोबर. मला विनंती आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे याच्यात योगदान करून अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात आपल्या विभागामध्ये साजरा होईल यात तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद बरोबर.